गुड मॉर्निंग, नमस्कार. तर आज मिनी पिझ्झा बनवत आहे मी. तर त्याची रेसिपी जाणून घ्या. तर त्याच्यासाठी लागणार आपल्याला कांदा, गाजर, शिमला मिर्च, टोमॅटो. तर जाणून घ्या. तर रात्री तांदळाचं पीठ आणि हे भिजवलेलं होतं, उडीद डाळ. तर आता हे पेस्ट आपण तयार करून घेतलेली आहे. तर आता ह्या पेस्टमध्ये आपण हे सगळं साहित्य लागणार आहे. तर आपल्याकडे आहे चॉपर. तर त्या चॉपरमध्ये मी सगळं चॉप करून घेणार आहे. तर आपल्याकडे हा चॉपर आहे. तर मी चॉपमध्ये सगळं चॉप करून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता का. काही लहान मुलांना चॉप करूनच टाकायच्या भाज्या. एका मुलांना ते कांदे टाकलेले नाही आवडत ना, म्हणून आपण चॉप करूनच घ्यायच्या भाज्या. काही मुलं म्हणतात हे कांदा कुणाला, पण आमच्या बेबीला आवडतं सगळं. पण मी तरी पण बारीक करून देत आहे. आपण ह्याच्यामध्ये सगळं बारीक चॉप करत आहोत भाज्या. एवढ्या बारीक जरी टाकल्या तरी चालते. मी बारीकच चिरत असते. त्या बारीक चिरल्या तरी चालतात. खूप दिवस झालं मी रेसिपीचा व्हिडिओ नाही सेंड केलेला. 2 दिवस थोडंसं बाहेर असल्यामुळे मी पण नाही, आमच्या बेबीला पण काल सुट्टी होती, त्याच्यामुळे पण व्हिडिओ मी सेंड नाही केला. म्हणलं चला आज करावा. आज बेबीला स्कूल आहे, त्याच्यासाठी मी आज पिझ्झाची रेसिपी तुमच्यापर्यंत सेंड करत आहे. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करायचे, सबस्क्राईब करायचे. काय चुकतंय ते पण सांगत जावं. माझ्या व्हिडिओची क्वालिटी नसते तर म्हणून जास्त. कॅरेट थोडंसं तसंच राहतं ना, त्याच्यामुळे चॉप होत नाही व्यवस्थित. तरी पण हे बघा मस्त चॉप झालेले आहेत. म्हणजे थोड्याशा मोठ्या टाकण्यापेक्षा ह्या थोड्याशा बारीक टाकायच्या भाज्या चॉप करून. तर सविस्तर आता जाणून घ्या काय काय चालू आहे आता. तर आपल्याकडे पिझ्झा सॉस पण आहे. तर मी गॅस चालू करते. तर हे जे पीठ आहे, पिठामध्ये आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत. हे बघा मीठ टाकलेलं आहे. ते चांगलं फेटून घ्यायचं आहे. मीठ टाकून गॅस गरम केलेला आहे. भाज्या पण चॉप करून घेतलेल्या आहेत. चॉप करून घेतलं असं चांगलं फेटून घेतलं ना की चांगला बेस तयार होतो. आता ह्या बेसमध्ये आपण मीठ टाकलेलं आहे. मिनी पिझ्झा बनवत आहे आपण, असं काही मोठा नाही बनवत आहे. तर मिनी पिझ्झा बनवत आहे. तर ह्या ठिकाणी आपला पॅन गरम होत आहे. तर तुम्हाला पॅन दिसतच असेल. तर आता आपण बेसला पसरून घेऊया ह्याच्यामध्ये.
बेस पसरून घेतलेला आहे बघा, तुम्ही बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. थोडंसं कढईत तूप टाकून घेऊया. बटरमध्ये पण करू शकता तुम्ही, पण मी आता इथे समोर माझ्या तुपच होतं म्हणून मी तूप टाकलेलं आहे. एकदा त्याला बेस खालून चांगला भाजला ना, मग आपण त्याला पलटी करायचं आहे. पलटी केल्याच्या नंतर बाकीचं करायचं आहे. म्हणजे खालचा भाग भाजून जातो ना पूर्ण. हां, मस्त झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. बेस छान बेस झालेला आहे हा, आणि कलर पण बघा किती छान आलेला आहे. तर आता ह्याला आपण पिझ्झा सॉस लावून घेणार आहोत. त्याच्यासाठी गॅसची हाय कमी करायची आहे. पिझ्झा सॉस आपण लावत आहोत. पिझ्झा सॉस लावून झालेला आहे. तर त्याच्यावर थोडंसं चीज पसरून द्यायचं आहे. ते मग त्याच्यावर आपण भाजी टाकणार आहोत. थोडंसं चीज टाकायचं त्याच्यावर, तुम्हाला दिसतच असेल. आपण थोडंसं चीज टाकल्यानंतर तुम्हाला दाखवते मी. ह्याच्यावर चीज टाकलेलं आहे, त्याच्यावर आपण भाजी अशी पसरून द्यायची आहे चीज टाकल्याच्या नंतर. आता ह्याच्यावर टाकणार आहोत आपण ऑर्गेनो. ऑर्गेनो टाकायचं आहे त्याच्यावर. थोडंसं चिली, आणि आता त्याच्यावर टाकणार आहोत चीज. मस्त चीज पसरून झालेलं आहे त्याच्यावर. मिनी पिझ्झा, तर त्याला आपण कमी हायवर थोडंसं बंद करून ठेवायचं आहे त्याला. चीज मेल्ट होते आपलं. आपण थोडंसं बंद करून ठेवणार आहोत 1-2 मिनटं. तर आपण बघू शकतो आता ओपन करून तो मस्त आपला पिझ्झा रेडी झालेला आहे. पिझ्झा तुम्ही बघू शकता, मस्त हे बघा पाठीमागून पण ते एकदम बेस्ट झालेलं आहे, आणि आपला पिझ्झा पण एकदम रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे आपण आज
मस्त मी पिझ्झा बनवलेला आहे. कसा वाटते बघा तुम्हाला, कसं आहे. आता ह्याला आपण ह्याचे शेप कट करून घेऊया छानपैकी आणि टिफिनला देऊया. असला असतो आपला होममेड पिझ्झा, घरच्या घरी बनवलेला पिझ्झा. कसा वाटला मला नक्कीच सांगायचं आहे. माझी रेसिपी आवडली असल्याशी माझ्या व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करायचे. हा बघा होममेड पिझ्झा घरच्या घरी बनवलेला आहे. कसे स्लाइस पडलेले आहेत तुम्ही बघू शकता. अगदी सोपी रेसिपी आहे. ह्याला काहीच लागणार नाही. बाहेरचं काय आणायचं असेल तर फक्त तुम्हाला आणायचं आहे चीज, नाहीतर घरी आपण सगळा बेस आपल्याकडे आहे. डोसा इडली तर बघा कसं बेस पडलेलं आहे अगदी बाहेरच्या पिझ्झासारखा ना. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी तर मला नक्की सांगायचं आहे. माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर नक्की करायचे. तर बाय बाय. तुमचा दिवस आजचा आनंदी जाओ, समाधानी जाओ.